नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। मी गोवर्धन देशमुख, मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष। तुम्हाला माहिती आहे की 2 दिवसापासून आपण हा विषय लावून धरला होता। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये हे एक जैन मंदिर आहे आणि या जैन मंदिरामध्ये जे कबूतर प्रेमी मंत्री आहेत लोढा, ज्यांना खरं तर आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागासाठी नेमलेला असताना ते फक्त कबूतरखाने उघडण्याच्या मागे लागलेले आहेत। आता त्यांनी काय केलं इथे या जैन मंदिरामध्ये, खरं तर ही जैन मंदिराची जागा मला असं वाटतं आमच्या आदिवासी बांधवांची आहे, आमच्या या मराठी भूमिपुत्रांची आहे आणि त्याचा काहीतरी विषय पण सुरू आहे। आता त्यांनी काय केलं, दादर कबूतरखाना बंद केलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही इथे सुरू करू। आता हे माझ्याकडे सगळे पाडे गाववाले आणि यांना काय आजार होणार नाही का कबुतरांपासून? कबुतरांपासून सगळ्या नागरिकांना आजार होतो। उच्च न्यायालयाने सांगितलं कबूतरखाने बंद करा, कबुतरांना दाणे टाकणे बंद करा आणि त्यांनी अशा लोकवस्तीमध्ये माझ्या या आदिवासी बांधवांच्या गावांमध्ये हे असे कबूतरखाने सुरू केले तर माझ्या आदिवासी बांधवांना आजार होणार नाही आहेत का? आणि हे कबूतरखाने सुरू करताना यांनी कोणाची परवानगी घेतल्या? गाववाल्याची एनओसी घेतल्या का? गाववाल्यांना कळवलं का? आणि आरोग्य विभागाची परवानगी घेतली आहे का? तुम्हाला यांच्या आरोग्याची काळजी नाही आहे का? माननीय मुख्यमंत्री महोदय, आज जर इथे कबूतरखाने उघडतायत तर तुम्हाला यांची काळजी नाही आहे का?